जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन. 1 जानेवारी. भगवंत आणि मी वेगळे नाहीत. 6 जून. समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते. असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते. जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया, तिला आपण खरे मानतो. मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते. आपण मायेच्या पाठीमागे जातो, पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो. जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता, नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला. वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत, त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत. सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्म स्वरूप होय. सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिटकून राहणे यालाच अनुसंधान म्हणतात. भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय. मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय. जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे, मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म म्हणतात. आणि आले तर भोगले, गेले तर सोडले हे सहज कर्म होय. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. आणि समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यास आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.